आज आपण लस्सी बनवणार आहे। एकदम सोपी साधी पद्धत आहे आणि घरच्या साहित्यात होईल अशी ही लस्सी आहे। जशी बाहेर विकत मिळते तशीच आपण घरच्या घरी ही लस्सी बनवू शकतो। लस्सीसाठी लागणारे साहित्य बघूया आपण। हे बघा, 1 वाटी दही घेतले। हे दही मी विकत आणलेलं आहे आणि हे जास्त आंबटही नाही, गोड असं दही आहे, जास्त आंबटही नाही। तर हे विकत्रीचं मिळतं ते मी डेअरी मधून दही आणलेलं आहे। हे 1 वाटी दही घेतले, 1 वाटी साखर घेतली आणि 2 वेलदोड्याची पावडर करून घेतली। मी असा एक बाउल घेतलाय, तर याच्यामध्ये हे दही घालते। म्हणजे आपण घेतलेलं दही आहे हे सर्व दही याच्यामध्ये घातले। याच्यामध्येच ही साखर घालायची आणि जे आपण वेलदोडे पावडर घेतलेले आहे ते ही पावडर याच्यामध्ये घालायची। 2 वेलदोडे मी बारीक करून घेतले होते। आता हे मिक्स करून घेऊया आणि दही थंडच असावं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, ही साखर विरघळेपर्यंत हे असं हलवून घ्यायचं, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे आपली लस्सी एकदम छान अशी होईल। बघा, हे सारखं असं हलवून घ्यायचंय। हे बघा, आपली लस्सी तयार झाली। हे बघा, जोपर्यंत याच्यामधली साखर विरघळत नाही तोपर्यंत याला मिक्स करत राहायचं, असं हलवत राहायचंय। हे बघा, आणि दही घेताना दही घट्ट असावं, दह्यामध्ये जर जास्त पाणी असेल तर आपली लस्सी व्यवस्थित होत नाही। हे बघा, आपण जे घरगुती दही लावतो त्याच्यामध्ये पाणी जास्त असतं, तर हे डेअरी मधलं दही असल्यामुळे याच्यामध्ये पाणी नाही। हे बघ, खूप छान आपली लस्सी झाली। अशीच लस्सी करत जोपर्यंत त्याच्यामधली साखर विरघळत नाही तोपर्यंत असं मिक्स करत राहायचंय। हे बघा, ही झाली आपली लस्सी तयार। तर ही लस्सी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।